साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. अभंगाला 4 चरण आहेत. एका चरणातून दुसऱ्या चरणात आता प्रवेश झाले. अजून बाकी पुढे 2 आहेतच. एका नाही. आता राहिलेत किती चरण सोडवायची? 3 चरण. 3 तासात घ्यावं का आठवण? ऐका नाही. अगोदरच माणसं कमी आले हे उद्या बंद होऊन जाते. संकल्प दिवळीच्या पुढे काही जाणार नाही. असो साधू थोर जाना साधू थोर जाना. 3 वेळेला साधू थोर जाना कलियुगी बाबा. एकदा म्हणून भागला असता पण 3 वेळेला तिरुक्ती आलेली आहे. याचा अर्थ आहे 3 वेळेचा अर्थ वेगळा वेगळा आहे. साधू कृतयुगात थोर होता, साधू त्रेतायुगात थोर होता, साधू द्वापार युगात थोर होता आणि साधू कलियुगात थोर आहे. साधू थोर जाना कलियुगी. एक साधू भूतकाळात थोर होता म्हणून साधू थोर आहे. साधू वर्तमान काळात थोर आहे. साधू भविष्य काळात थोर राहणार आहे म्हणून साधू थोर जाना कलियुगी. तिसरा अर्थ असा आहे साधून काम जिंकला म्हणून साधू थोर आहे. साधून क्रोध जिंकला म्हणून साधू थोर आहे. आणि साधून लोभ जिंकला म्हणून साधू थोर आहे. हे काम क्रोध लोभ हे 3 विकार हे जिंकणं एवढं सोपं नाही. सोपं आहे का? सोपं नाही. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितले. अर्जुनाने विचारलं देवा इच्छा नसतानाही माणसाला बलात्काराने पाप करण्याकरता कोण प्रवृत्त करतो? भगवान बोलले काम यश क्रोध यश रजो गुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मे हवैनम. ते ज्ञान नदीचे भुजन विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जैसे. इच्छा नसतानाही काम क्रोध लोभ हे माणसाला पाप करायला प्रवृत्त करतात. काम हा सामान्य विकार नाही. या काम विकारानं मोठ्या मोठ्या लोकांना लोळ देते. कामादी कोतवालयाने नाडीले बहुताले. कामादी कोतवालयाने नाडीले बहुताले. हरी आराधी अप्रूपेचे भय नाही जाते. हरी आराधी भय नाही जाते. जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान रूपी. जमदाग्नी दुर्वास नाडीले क्रोधाची खोदार तोची छाया झाला पासे. क्रोधाची खोदार छाया झाला पासे. द्वार माझ्या द्वारणी काया पुरता मान. द्वार माझ्या द्वारणी काया पुरता मान. द्वार माझ्या द्वारणी काया पुरता मान. द्वार माझ्या द्वारणी काया पुरता कामाजे कोतवाल याने नागविले बहुतासे. हरिहराचे अब्रू घेतो भया इतिहास. जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी क्रोधाजी फौजदार तो हे मिळाला तयासे. जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा. ऐका नाही यानं कुणा कुणाला सोडलेलं नाही. हरिहराचे अब्रू घेतो भय नाही त्यासे. हरिहराला सुद्धा सोडलं नाही. पराशर ऋषी गंगेत प्रवास करत असताना त्या मत्स्यगंधेवर मोहित झाले. बाबा 1.25 हात गंगेमध्ये नाव आधार करता आले पण काम जिंकता आला नाही. म्हणजे कामाची घाई ब्रह्मा कन्येशी धरू जाई. पराशरे केले काय भोगिले पाहिले व्या दुर्गंधा. ब्रह्मदेव आपल्या मुलीवर मोहित झाले. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र मेनकेच्या गळ्यामध्ये पडला आणि तपश्चर्या माती मोल झाली. एडका मनन मदन केवळ पंचाणन. एडका मदन केवळ पंचाणन. केवळ पंचाणन. केवळ पंचाणन. साधु शंकरा केवळ ब्रह्मयाचा मातरा. इंद्र चंद्राशी तरारा. लाभिला जाणे लाभिला जाणे लाभिला जाणे. एडका मदन मारिली नारदा केला रावणाचा चंदा. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेला. इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेन. अनेक लोकांना ह्या कामदेवानं सोडलेलं नाही पण तो काम
आमच्या साधूच्या पुढे काही करू शकत नाही. काम क्रोधा नाही चाली होती झाली समता. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धने आम्ही झालो गोसावी. भंडारा डोंगरावर महाराज भजन करत असताना सालो मालो नावाचे विरोधक तुकाराम महाराजांचे त्यांनी एक समाज कंटकाने एक दुष्ट स्त्री पाठवली. महाराजांनी हात जोडले, सांगितलं जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास. का नाही माते तू परत जा, आम्ही विष्णुदास आहोत. पर्याविन नारी आम्हा रखुमाई समान ठाईचं नेमून गेले तिची. एकदा एक हिंदू तत्वाचं आणि मुस्लिम तत्वाचे दोघ जण बोलत होते आणि तो मुस्लिम तत्वाचा इस्लाम धर्माचा म्हणून लागला, भाऊ आमच्या स्त्रिया बुरका घालतात तुमच्या का घालत नाहीत. हिंदू धर्माच्या तत्ववेत्यानं सांगितलं, हे बघ आमच्या स्त्रिया बुरका का घालत नाही त्याचं कारण आहे आमच्या संतांनी आमच्या हिंदू धर्माच्या तरुणाच्या डोळ्यातच बुरका घातलाय. ऐका नाही, डोळ्यात बुरका असल्यामुळं आमच्या माता बहिणीला बुरका घालायची गरज नाही. आमच्या डोळ्यात बुरका घातलाय. आमची परस्त्री ही माता आहे. ऐका नाही, जाई ओ माते आम्ही विष्णुदास तैसे नोये. छत्रपती शिवाजी महाराजाकडे कल्याण लुटलं, कल्याणच्या खजिना आणला. खजिन्यामध्ये एक सुभेदाराची सून आणली होती. महाराज हे खजिना आहे. महाराजांना तिच्याकडे बघितलं आणि महाराज म्हणू लागले, काळ्या रात्री तडपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच एक देखणी होती मुसलमानाची सून. तरुणीला आई म्हणाला राजा प्रशिलवान. आनंदाने नाचत होते राजे म्हणले, अशीच आमची आई सुंदर असती तर आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो. माझी बहीण आहे तिला साडीचोळी करा, जशीच्या तशी परत करा. ती जशीच्या तशी परत करून दिली. परस्त्रीला माता मान्य असे अनेक शूरवीर या मातीत होऊन गेले. स्वामी विवेकानंद आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, शुकाचार्य आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अजूनही अनेक सत्पुरुष होऊन गेले. म्हणून काम जिंकणं सोपं नाही, पण आमच्या साधूने जिंकल्यामुळे साधू थोर जाना. आता विस्तार करायला वेळ नाही. सोपन महाराज साधून काम जिंकला तसा साधून क्रोधही जिंकला. तुकाराम महाराजाला काठ्याच्या लाकडाने मारलं त्या मुंबाजीला. ऐका नाही, माणसानं मळका असा पण जळ करावले. त्याचंही मठ संस्थान होतं देऊगावात. आणि तुकाराम महाराजाची तर 8 पिढ्याची परंपरा. महाराजाच्या कीर्तनाला लोक येऊ लागले की ते मध्ये जळू लागलं. आणि ते मृदंग वाजवत होतं कीर्तनात, मृदंग वाजवायचं काम त्याला बरंच वाटायचं नाही. एका दिवशी फरळ टाकलं आणि महाराजाची म्हैस गेली म्हणून निमित्त केलं, काठ्याच्या लाकडाने पडू लागलं. महाराज बोलले नाही, श्री विठ्ठल श्री विठ्ठल एवढंच बोलले. मंदिरात गेले आणि देवाला बोलू लागले, देवा त्या मंबाजीनं मारलं नाही, तू मारायला लावले. त्या मंबाजीची काय माय व्याली होती माझ्या अंगाला हात लावायची. बरवे केले पाहुणे अंत काठीवरी मारविले. पण देवा मारलं ते बरं झालं का. तुका म्हणे क्रोधा हाती सोडविले रे. मला राग आला नाही, मला क्रोधाच्या हातातून सोडून घेतले. ऐका ना, हे सुद्धा बरं झालं. म्हणून भला किशी का कर न सके बुरा किशी का मत करना. दुष्ट नहीं बन सकते हो काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. कुणाच्या जीवनामध्ये फुलं होऊन जाणं शक्य नसेल तर काटे तरी टाकू नका. काटे टाकण्याचं तरी माणसाने करू नये. असो, क्रोध जिंकला, साधूने लोभ जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांना नजराना दिला, पण जसेच्या तसं तुकोबरायानं परत केलाय. तुमचे ये रवित धन ते मज मृती के समान. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ऐका नाही, म्हणवा हरीचे दास सोने रुपये आम्हा मृती के समान. माणिक पाषाणकडे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. मग तो साधूच कलियुग जगाकडे बघत असताना कसा बघतो. इहलोकी तो सर्व
पैसता संताची संगती आले कमळापती आपले कोणी संत संगती घडल्यामुळे काय होतं बाई सदा संताचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. संताच्या सानिध्यात बसल्यावर कळतं हे माझे नाहीत आणि मी त्यांचा नाही. ऐका नाही आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडा वेगी. त्यांच्या सानिध्यात बसल्याच्या नंतर कळतं हे माझे नाहीत मी त्यांचा नाही पण मी फसल्या चाललाव. असं कळाले का आम्हाला फसलाव म्हणून असं कळत नाही. याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला सगळ्याच्या टोप्या आपल्याला. याला भोका लाव त्याला चंदन लाव याला पचव त्याला उगव. हे संसारात चालूच आहे आपलं. पण ज्या दिवशी आम्हाला सत्संगतीमध्ये कळल हे संसार खोटा आहे संसार खोटा आहे हे आम्हाला असं कळणार नाही. आम्हाला संतांच्या संगतीत बसावं लागल. आहे का नाही. हे खोटा आहे खोटा हे कळालं की दुःख निघून गेलं. संसार दुःख का देतो संसार आम्ही खरा समजलाय म्हणून देतो. ज्या दिवशी आम्ही त्या संसारातच राहून संसार खोटा आहे म्हणा संसार दुःख देत नाही. तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो. लग्न झाल्यापासून एका बाईनं टुमनच लावलं मालकाच्या मान. वैव मजा काटा कवा काढता बोललाय. वैव मजा काटा कवा काढता. काटा म्हणजे मारणं नाही पण ते नाकातला काटा. पूर्वी नाक टोचायच्या बाया आणि नाकात काय घालून ठेवायच्या. होय माऊली कशाचा काटा घालायच्या. होय माय बोरीचा. दुसऱ्याचा घरी नव्हते कशाचा घालायच्या बोरीचा. का ते मधल्या पाण्यानं लवकर खराब होईल. बोरीचा काटा कडक राहत आहे का नाही. आणि मग ते बापाची गरिबी होती ते काटा तसाच राहिला. लग्न झाल्यावर बाई म्हणला वय व कवा काढताव काटा. थांब ग म्हणला लेकरा शिकायले थांब थोडं काढतो म्हणला. वर्षानं टुमणं लावलं आणि म्हणला आमदा काढतोच गड्या म्हणला. थांब म्हणला. सोयाबीन इकला. तालुका कोणता आहे मुखेडला गेला आणि 1 तोळ्याची नथ आणली दादा. म्हणून दादा किती तोळ्याची 1 तोळ्याची आणि बाईच्या नाकात घातली. बाईला आनंदच मावना. घाल पण घरातच बस बरं म्हणला सोनं मागले. मग करून उपयोगच काय झाला म्हणली बाईनं घरात बसल्यावर. काही नाही सप्त्याला तेवढं जाऊ द्या गावातल्या बायाला बघू द्या म्हणली. अशी मैत्रिणीकडे जाऊन आली. बाया वर्णन करू लागल्या. तिलाही आनंद मावना गेला. कधी नतीचं वर्णन तर कधी सोनाराचं वर्णन तर कधी मालकाचं वर्णन. नत दिया जिस यार ने उसको सुमरत बार बार नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार. का नाही. नथ दिली त्याचं वर्णन करू लागली पण नथ लेवायला ज्यानं नाक दिले त्यालाच विसरली. नाकच दिलं नसलं तर काही लाईटचा पोल रोवली असते का म्हणाला होती. नाथ महाराजाचं म्हणणं आहे माझं नाही. का नाही. नाक नाही तेने वाया गेले काय करावे ते 32 शरीर सगळं चांगलं आहे आणि नाकच नाही. ऐका नाही. कसं आपलं वाटतं का नाही वाटतं बघा. मंदिर सुंदर बांधलंय पण त्या मंदिरात जन्मात वर्षात कधी टाळ वाजत नाही. त्या मंदिराला अर्थ नाही. फळेविन तरुवर नामस्मरणाविन मंदिर. खूप मोठं झाड आहे पण झाडाला फुलं येत नाही फळही लागत नाही. त्या झाडाला अर्थ नाही. तसं सुंदर माणूस आहे उंची आहे गोरा गोमटा आहे नाकच नाही. नाक नाही त्याने मग असं होतं बघा. आहे का नाही. असो आणि मग तिला आनंद झाला. वर्णन करू लागली. कबीर महाराज सांगतात बाई